राज्य सरकारचा एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत उपक्रम घेण्यात येणार आहे। आदिवासी समाजातील 26 आमदार, 4 खासदार थेट आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके 7 फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्यातील बोटोनी येथे मुक्कामी आहेत। आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी सरकारचा हा नवा संकल्प आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत हा उपक्रम घेण्यात येतो। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांत, राज्य सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत असा उपक्रम आहे। या उपक्रमासंदर्भात काय सविस्तर माहिती? करण, आपण जर बघितलं असेल तर याआधी देखील आदिवासी आश्रमशाळेच्या दुरावस्था ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या होत्या। तिथल्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत होता। मात्र आता राज्य सरकारने एक अभिनव उपक्रम जो आहे तो अंमलात आणलेला आहे। अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आहे। त्या संकल्पनेनुसार एक दिवस आश्रमशाळेसाठी आदिवासी मंत्र्यांचा असणार आहे आणि आदिवासी मंत्र्यांसोबत भाजपचे 26 आमदार आणि भाजपचे 4 खासदार जे आहेत ते या आदिवासी आश्रमशाळांमध्ये एक दिवस राहणार आहेत। आणि ज्यावेळी आश्रमशाळेत हे आदिवासी आमदार असतील, खासदार असतील आणि आदिवासी मंत्री स्वतः आश्रमशाळेमध्ये आज रात्रीचा मुक्काम करणार, त्यावेळी विद्यार्थ्यांच्या समस्या, तिथल्या शिक्षकांच्या समस्या असतील, त्यानुसार तिकडे ज्या पद्धतीने व्यवस्था केली जाते, तिथल्या आश्रमशाळेची जी दुरावस्था आहे त्याची संपूर्ण माहिती जी आहे ती घेतली जाणार आहे, जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडू नये, आश्रमशाळा ज्या आहेत त्या सुधाराव्यात, यासाठी खऱ्या अर्थाने हा अभिनव उपक्रम आहे। आज संपूर्ण दिवस आदिवासी मंत्री आज रात्रीचा मुक्काम त्यांचा असेल, त्याचसोबत भाजपचे 26 आमदार असतील आणि भाजपचे खासदार असतील, ते आज खऱ्या अर्थाने इथे मुक्काम करणार आदिवासी आश्रमशाळेमध्ये। करण, नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद।